तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे. आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो आहोत. पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले आहेत, हे विसरू नका. चले जाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली, महाराष्ट्रात पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता, मराठी माणूस पुढे होता, हे लक्षात घ्या, विसरू नका. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच या विषयावर बोलावं आणि तेच एकमेकांशी बोलले, अशा वेळेस दुसऱ्या फळीतले नेते मात्र प्रतिक्रिया व्यक्त करतायत. आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही. आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या,